एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भायखळा रेल्वे स्थानकावर तुडुंब गर्दी झालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। जम्बो ब्लॉक दरम्यान प्रवाशांचे मेगा हाल होत आहेत। वडाळ्यानंतर भायखळा रेल्वे स्थानकाबाहेर सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते। तर मध्य रेल्वेच्या गाड्या या भायखळ्यापर्यंत जात आहेत आणि त्यामुळे आता भायखळा स्थानकामध्ये प्रवाशांचे हाल पाहायला मिळत आहेत। वडाळा रोड आणि भायखळ्याचे हे दृश्य आपण पाहतोय। हार्बर लाईनच्या गाड्या या वडाळा स्थानकादरम्यानच धावत आहेत, तर मध्य रेल्वेच्या गाड्या या भायखळ्यापर्यंत धावत आहेत आणि त्यामुळे या दोन्ही स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी आहे। आज मध्यरात्रीपासून काल मेगा ब्लॉक सुरू झालेले नाही, त्यामुळे रेल्वे आहेत त्या लोकल रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत। सीएसटी स्थानकापर्यंतच्या रेल्वे रद्द करून भायखळापर्यंतच या रेल्वे ठेवण्यात आल्या आहेत। जो मुख्य मार्ग आहे त्यावरच्या रेल्वे लोकल्स आहेत त्या भायखळावरूनच जाणार आहेत आणि आपण या ठिकाणी बघतो की मोठ्या प्रमाणात गर्दी ही भायखळा रेल्वे स्थानकावर पाहायला मिळते। गर्दी कारण भायखळा रेल्वे स्थानकावर देखील फ्लॅट क्रमांक 2 आहे, तिथेच लोकल्स थांबत आहेत। जलद गतीच्या लोकल्स आहेत त्या या ठिकाणी सुरू आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। ती गर्दी भायखळा रेल्वे स्थानकावर आपल्याला पाहायला मिळते। सर्वच सीआरपीएफ असेल ते देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जवान आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। सध्या मी ज्या भायखळा स्थानकावर आणि मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती गर्दी या भायखळा रेल्वे स्थानकावर आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपकसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई। तर आपण पाहतोय ही दोन्ही दृश्य आपण पाहिलेली आहेत। भायखळ्याची आणि वडाळ्याची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी प्रवाशांची गर्दी झालेली आहे। अडचणींचा सामना त्यांना करावा लागतोय। मिळेल त्या वाहनानं आपल्या ठिकाणी जाण्याचं त्यांचं जे लक्ष्य आहे ते आपल्याला पाहायला मिळते। तर आपण हे दृश्य पाहतोय। जम्बो ब्लॉकमुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेले आहेत। मात्र तत्पूर्वीच रेल्वे प्रशासनानं तुम्हाला गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा केलेलं होतं। मात्र तरी सुद्धा गरजेसाठी लोक घराबाहेर पडलेले आहेत आणि त्यांना मात्र याचा आता फटका बसलेला आहे। तर एक महत्त्वाची बातमी, भायखळा बस स्टॉप बाहेर मोठी गर्दी झालेली आहे। मेगा ब्लॉकमुळे प्रवासी बस स्टॉपच्या दिशेने निघालेले आहेत। रेल्वे गाड्या या भायखळ्यापर्यंत चालत आहेत आणि त्यामुळे सीएसएमटी पर्यंत जाण्यासाठी आता लोक बस स्टॉपवर गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। भायखळा रेल्वे स्थानकाचं पहिलं दृश्य। दुसरं दृश्य आहे तर भायखळा बस स्टॉपवरचं। इथे मोठ्या संख्येने प्रवासी पाहायला मिळत आहेत। सीएसएमटी पर्यंत जाण्यासाठी आता त्यांना बसची वाट पाहावी लागते आणि या ठिकाणी सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते। मध्य रेल्वेचा सीएसएमटी स्थानकाचा फलाट क्रमांक 10 आणि 11चं विस्तारीकरणाच्या कामासाठी आज मध्यरात्रीपासून मेगा ब्लॉक सुरू झालेला आहे, त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। मुख्य मार्गावरील ज्या रेल्वे आहेत त्या मुख्य मार्गावरील भायखळापर्यंतच या ठिकाणी थांबणार आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ती भायखळा रेल्वे स्थानकाबाहेर आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे बेस्ट प्रशासनाने देखील प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी देखील बसेस आहेत त्या उपलब्ध करून ठेवलेल्या आहेत। परंतु ज्या पद्धतीने आपण ही गर्दी पाहतोय की मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। भायखळापर्यंतच रेल्वे थांबत असल्यामुळे पुढे मस्जिद बंदर असेल, सँडर्स असेल, याशिवाय जे असेल किंवा फोर्ट असेल, चर्चगेट असेल, सीएसएमटी भाग असेल, या ठिकाणी जाण्यासाठी लोकांना प्रवाशांना बेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यामुळे या बेस देखील पूर्णपणे भरून जात आहेत। लोकांना कसरत करून या ठिकाणी त्यांच्या कामावर जावं लागत आहे। त्यामुळे एकंदरीत जरी व्यवस्था जरी केली असली तरी प्रवाशांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला हाल पाहायला मिळतात आणि मोठ्या प्रमाणात गर्दी हे भायखळा रेल्वे स्थानकाच्या बाहेर बससाठी आपल्याला लागलेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपकसह गिरीश कांबळे, साम टीव्ही, मुंबई।